काय करते हो? काय नाही बसलोय. आज काय विचार चालू होता जावयाला बोलवायचं का जेवायला? आज का घ्या ना बोलून मग काय लावा ना फोन. का बरं तुझ्या याच्यात का बॅलन्स संपला का? लाव ना फोन. तुम्ही लावा बर तर कामावरती थोडे. ठीक आहे. काय उचलत नाही बा फोन बी. काय बिजी का ना? जावायला लावा. ती नसून उचलत त्या कामात. हॅलो हॅलो काय करताय? काय आहे का निवंत आहे तुम्ही आज? आहे ना निवांत या घरी जेवण करायला मग. बरं येतो ना. बरं लवकर या मग. हा कोंबडं मारताय या तुमच्यासाठी. बरं येतो. ठीक आहे. त्यांना म्हणलं कोंबडं मारायचंय या लवकर. येणार का? नक्की नाही पैशावर ठेवत. ते खासाठी कुठं येतील पटके? येतीलच. थांब ना. बनव का मग? लागू का हो कामाला? मला दिसाला तयार करून ठेव. ते येतील पटकन लगेच काढून द्यायचं. वेळ होईल. पुढे धरून आणा ना. आता थांब त्या पोरांना बघतोय कोंबडं धरून आणायला सांगतोय. मग ते कापून ठेवा. मी मसाला दिसायला करते. बरं भात बरं टाकू का? भाकरी नाही जुनी कर ना. भात पण कर न पोळ्या पण कर. भाकरी भाकरी कशाला? एखाद दोन भाकरी जावायला बरं आवडते ठीक ना. आहे ठीक आहे ठीक आहे. जाऊ का? जावायची आवड विचार पण माही नको विचारू. वय पटकन जाय लवकर मसाला एकच तयार जावं तेवढा. बर ठीक आहे ठीक आहे. बनवते मी. लागते कामाला. तू आपण लय दिवसांनी फोन केला मला. कोंबडा खायला म्हणे कोंबडा. अहो आता सीझन चालू आहे का थंडीचे दिवस आहे, गरम गरम वस्तू खायला लय मजा दिवसांनी बोललो ना. कस काय झाले ते? बापरे मला तर मम्मीच बोलली असेल त्यांना जावायला बोलते. मम्मीचं कसं तुमच्यावर लय जीव आहे ना. ते तर आहे ना. लय जीव आहे त्यांचं. काय हा ना. ऐका ना आता तिथे गेले ना दक्कून हाणूनच घ्या मटण. ते तर आहे. हा माझ्या मम्मीच्या हातचं मटण लय भारी राहतं. आणि तिथे तू पण जेवण करून घे घरी येऊन. नको परत स्वयंपाक करायला परत. नाही नाही मी तर जेवायला माझ्या हक्काचं घरी, पण तुम्ही लाजू नका. तिथे एकदम पोट भरून दक्कून खा. तुम्ही काळजी घे. चल का पप्पा? या आले का? नमस्कार हो मामा. हो, नमस्कार नमस्कार. का पप्पा आज कसं काय मटण खायला बोलवलं? अरे म्हणलं चला आज सुट्टी होती त्यांना बोलून घेऊ. हा? हा कायचं काय मम्मीने सांगितलं असेल तुम्हाला माहिती नाही नाही का ती विचार बरं. ती काल परच्या दिवशी तिचा विषय झाला. ती म्हणे, आज घ्या दिवसांनी बोलून फोन त्यांना. आला. लय मोठा भेद होता ना काय? हा मग आता काय म्हणलं लय दिवस झाले ते जावं येईल नाही म्हटलं. हा का? येतील म्हटलं. हो पप्पा आता केवढं उभं ठेवता आम्हाला. यांना चहा पाणी बनवायला लावा ना. कोंबडं पाहुण्या कापायचं काय मग? हो बोलवलं जेवायला. चहा पाणी नाही काही नाही आम्हाला. सगळं झालेलं आहे तयार. फक्त बनवायचंय. हा का? बस जावय. बस ग. बस बस इथं. चाकू पडेल. जा घेऊन तिथे कोपऱ्यात पान कापून घ्या पटकन. पटकन या नाही तर बसा तिथं. सगळं झालेलं आहे माझं. गार्डन तर घरा बाहेर लय चांगलं बनवलं. तुम्ही येणार ते पोर आमचं घर आहे ना. हा त्या दिवसातून ती घरी आली म्हटलं बनवा थोडं काय आपल्या मामांचा भेद. कोंबडा मारतो ना कोंबडा. पोरीसाठी काय मग. मग आमचं घर कसं आहे पण जेव बनवून आपला बनवलाच खात लागला. नका. अरे काय सांगायचं ते कोंबडं मेलंय ना. तुला मेलंय ना आता. काय हो जावयाने हा? सांगितलं. मग आता काय करणार तेव्हा काय ते हो? पडलंय बा. कसं काय मेलं? काय ते दाखवून ठेवलं ते मांजराने त्याचं हे करून टाकलं बाय. हा? काय ग? का पप्पा? हा, आता काय करणार ते बा ते दाखवून आता जाऊ द्या ठेवलं. बाबा तुम्ही दुकानात घेऊन या एखादा किलो. जावई काय म्हणतील आता वेळ. आता मग आता काय करणार आहे ते आता चल, ठेवलं जाऊ दे, आपण दाखवून. जाऊ आपल्या घरी. आपला बाहेर हो थांबा आणखी पप्पा. हा, बसा बसा थांबा. ते परत दुसरा मग आता आपण बाहेर कोंबडं गेलो काय. आता काय मला काय माहिती ते झाकून काय ठेवलं. एवढं दोषात आम्ही काम सुट्टी अर्धे दिवस ठीक आहे ठीक आहे. अहो, बाहेर जाणं ते काय नवीन त्यांनी सुट्टी मारली लगेच पाहिजे जातो का? लगेच घेऊन येतो. थांबा जा लवकर बसा बसा तुम्ही. लगेच चाललो जातो पटके. पप्पा. काय माणूस जावई देखतच सांगितलं एवढ्या अजून. दिवसांनी बोलवलं तरी पण अहो तर जावई कधी कधी मांजरीने लय ताण दिलेला आहे. तू चहा पाणी तर बनव बाई. चहा पाणी तर बनव आम्हाला. आता काय आता ते भाजीचं पाहत होते म्हटलं जाऊ आलेलं दे, चहा पाणी तर बनव आम्हाला. मग बसा एवढं बनवते. थकून आलो पाणी सुद्धा विचारलं नाही त्यांनी. आता घर तुझंच आहे नाही पाणी बिणी द्यावं जावायला. आता मी थकूनच आले ना. बस ते आमची चहा पाणी. काय तुझे मम्मी पप्पा काय आणतील पप्पा. तुम्हाला काय माहित नाही. पप्पा आत्ता जातील आत्ता घेऊन येतील. वाट बघा तुम्ही फक्त कधी आणतील पण असं बोलवलं आणि कोंबडा मेला नाही मेला. थोड्या वाट बघा आणतील ते. काय झालंय काय माहिती आज. आता नेमकं गेलो तर नेमकी गाडी पंक्चर झाली. आता काय करायचं सांगा. काय ग? काय हो पप्पा? आता ते माहिती अरे गाडीच पंक्चर झाली आता मी काय करू.
मग रिक्षा नाही भेटला का तुम्हाला? तिथं का रिक्षा आहे काय? सकाळीच रिक्षा राहते, दुपारच्या नाही राहते. जाऊ दे आता त्यांना पिठलं आणि भात मस्त करून काय पिठलं पाहिजे, आम्ही घरी बनवून खाऊ शकतो. चल आपण बाहेर जाऊ. आता काय करणार आहे? अहो थांबा थांबा, नाही अहो, चल थांबा चल ना, अहो, नाही थांबा. चल जाऊ चल. जा काय पप्पा या नंतर राहू या. आईला काय त्रास आहे बा, कधी नवत बोलावायचं आणि याच्या अडचणी येऊ राहिले. हा काय कधी आले अरे आता आलोय नेमकी गेलो तर गाडी पंक्चर. ते पाठीला ठेवलंय कुठे आहे ती कोंबड? आता जा का आता कोंबडन का आता गाडीच पंक्चर झाली तर कुठं काय कोंबडन बावळट आणि काम करते जावं ते कुठे? गेले ते निघून राग राग. आता तर किती बाबा चिडल त्या बाईला, जाऊ दे चिडू दे, मग आता काय करायचं? किती बोलल तुमच्या तुम्हाला काय गाडी बिडी नव्हती मग कोणाची? आता अरे नाही ना, रिक्षा नव्हती ना, रिक्षा जुनी निघून गेल्या होत्या. मग सांगायचं ना दुसरं काहीतरी करतो. आता मी म्हटलं तर पिठलं भात करून खाते, लगेच चिडले आणि गेले निघून. मी काय करायचं? जावं तिला लय बोल, फोन लावा, जाऊ दे आता लाईव्ह संध्याकाळी. परत बडबड कर म्हणून जाऊ काय दे करून त्यांना काय. तुम्ही लय डोक्याला ताण. तुम्ही असं ठीक आहे जाऊ दे, आता नंतर बोलून घेऊ. दुसरीकडचं जायचं कुठं पाहिजे? अरे गाडी बंद, ते आता गाडी नाही भेटणार. जाऊ द्या मग आता काय ठीक आहे आपल्याला काय करायचं? करू आता संध्याकाळीच. करते काय करू? आईला कधी नवत बोलावलं आणि कोंबडे वेलन गाडी पंक्चर काहीतरी यार घ्यायचे बा. दादा आता पुढल्या रविवारी चांगलं प्लॅनच करून मग बोलून घेऊ.